आज आपण गौरी गणपती विशेष पाकातले बेसन लाडू कसे करायचे हे बघणार आहोत। पाकातले बेसन लाडू करण्यासाठी आपल्याला बेसन पीठ जरा देखील भाजायची गरज नाही आणि फक्त 1 चमचा तुपामध्ये हे बेसन लाडू आपले बनवून तयार होतात। पाकातले हे बेसन लाडू करायला अतिशय सोपी आहेत आणि मस्त दाणेदार सुद्धा होतात। या बेसनच्या लाडूला काही ठिकाणी डामट्याचे लाडू असं सुद्धा म्हटलं जातं। विदर्भामध्ये बेसन लाडू करत असताना कधीच बेसन पीठ भाजून घेतलं जात नाही, तर अशा पद्धतीने पाकातले मस्त दाणेदार असे बेसन लाडू बनवले जातात। पेढ्यासारखे अगदी मऊ होतात आणि तोंडात टाकल्यानंतर लगेच विरघळतात। एकदा बनवून ठेवले की 10 ते 12 दिवस हे लाडू अगदी आरामात टिकतात। चला तर मग बेसन लाडू बनवायला सुरुवात करूया। बेसन लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला बेसन पीठ चाळून घ्यायचं आहे। बेसन पीठ घेत असताना आपल्याला आधी ते मोजून घ्यायचं आहे। इथे मी एका ग्लासने 4 ग्लास एवढे बेसन पीठ घेणार आहे। याऐवजी तुम्ही घरातल्या कुठल्याही वाटीने किंवा कुठल्याही एखाद्या पातेल्याने तुम्ही हे बेसन पीठ मोजून घेऊ शकता। सुरुवातीला 1 ग्लास एवढं बेसन मी चाळून घेतलेलं आहे। नंतर हा दुसरा ग्लास हा सुद्धा आपल्याला चाळून घ्यायचा आहे। बेसन पीठ ग्लासने किंवा वाटीने मोजून घेत असताना किंवा भरून घेत असताना अगदी हलक्या हाताने भरून घ्यायचं, खूप जास्त दाबून भरायचं नाही। नंतर हे तिसरा ग्लास मी बेसन घेतलेला आहे, याला सुद्धा चाळून घेऊ आणि हा शेवटचा चौथा ग्लास बेसन पीठ याला सुद्धा चाळून घेते। आजचे हे बेसन लाडू बनवण्यासाठी मी विकतचं बेसन पीठ न वापरता डाळीचं पीठ दळून आणलेलं आहे। 4 ग्लास चाळून घेतलेल्या बेसन पिठामध्ये पाव चमचा किंवा चिमूटभर मीठ टाकायचं आणि इथे तुम्ही बेसन पीठ बघू शकता की हलकसं दाणेदार किंवा थोडंसं जाडसर असं दळलेलं आहे। पण जर तुमच्याकडचं बेसन पीठ हे बारीक दळलेलं असेल किंवा तुम्ही विकतचं किंवा दुकानचं बेसन पीठ वापरत असाल तरी काहीच हरकत नाही। या पद्धतीने बनवलेले बेसन लाडू हे दाणेदारच होतात, त्यामुळे बेसन पीठ बारीक असलं किंवा जाड असलं तरी काहीच हरकत नाही। आता या बेसन पिठामध्ये थोडं पाणी टाकून आपल्याला हे बेसन पीठ भिजवून घ्यायचं आहे। पुऱ्या भिजवण्यासाठी जसं आपण कणिक भिजवतो अगदी तशीच कणिक इथे सुद्धा भिजवायची आहे। बेसन पीठ हे लगेच पातळ होतं किंवा चिकट होतं, त्यामुळे मी अगदी थोडं पाणी टाकून सुरुवातीला घट्टसर असा गोळा भिजवून घेतलेला आहे। पण इथे आपल्याला यापेक्षा थोडासा सॉफ्ट किंवा मऊ असा हा गोळा भिजवून घ्यायचा आहे, तर यावरती थोडंसं पाणी टाकून मी याला मऊ करून घेते। तुम्ही बघू शकता इथे मस्त सॉफ्ट असा मऊ लुसलुशीत आपला गोळा बनवून तयार झालेला आहे। यावरती थोडंसं तेल टाकायचं, अगदी पोहे खाण्याचा अर्धा चमचा एवढं, आणि भिजवलेल्या या कणकेवरती असं थोडंसं लावून याचा एक लांबसर आकाराचा रोल बनवून घ्यायचा आणि रोल बनवल्यानंतर अगदी एकसारख्या आकाराचे 4 मोठे गोळे करून घ्यायचे। किंवा चपाती बनवण्यासाठी जसं आपण गोळा बनवून घेतो त्यापेक्षा थोडासा मोठा इथे बनवून घ्यायचा। 4 गोळे बनवून झाल्यानंतर यापैकी एक गोळा घ्यायचा आणि पोळपाटावरती याला गोल गरगरीत आकार द्यायचा। नंतर यावरती थोडंसं म्हणजे पोहे खाण्याचा 1/2 चमचा तेल टाकायचं आणि दोन्ही बाजूने छान लावून घ्यायचं। आपल्याला या गोळ्याची पोळी लाटून घ्यायची आहे, तर लाटण्याला सुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि याची एक मस्त पातळ अशी पोळी लाटून घ्यायची। किंवा आपण रोज गव्हाच्या पिठाची जी पोळी किंवा चपाती लाटून घेतो त्याच जाडीची चपाती आपल्याला इथे लाटून घ्यायची आहे। इथे माझी चपाती लाटून झालेली आहे आणि तुम्ही याची जाडी बघू शकता। गव्हाच्या पिठासारखीच जाड याला ठेवलेला आहे। आता चाकूच्या मदतीने याला कापून घ्यायचं आहे, तर इथे मी चौकोन आकारामध्ये याला कापून घेतलेला आहे। याला परफेक्ट चौकोन आकार आलाच पाहिजे असं काहीच नाही। इथे आपल्याला छोट्या आकाराच्या चौकोन पुऱ्या मिळतात। आता आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। मोठी चपाती लाटत असताना आपण त्याला तेल लावून घेतलेलं असल्यामुळे पोळपाटाला अजिबात चिकटत नाही। या बेसन पिठाच्या पुऱ्या तळण्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल मध्यम आचेवरती मध्यम गरम झाल्यानंतर एक करून यामध्ये पुऱ्या सोडायच्या आहेत। गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या तळण्यासाठी जसं तेल गरम असतं तसंच इथे सुद्धा हवं आहे, खूप जास्त कडकडीत गरम सुद्धा नको। मध्यम आचेवरती अगदी हलकासा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही बघू शकता की सर्व पुऱ्या मस्त अगदी टम्म फुगलेल्या आहेत। अशी मोठी चपाती लाटून या पद्धतीने पुऱ्या करून तळून घेतल्या तर त्या लवकर होतात। पण तुम्हाला जर असं करायचं नसेल तर तुम्ही अगदी छोटा गोळा घेऊन त्याची सुद्धा एक गोल पुरी करून तळून घेऊ शकता। इथे तुम्ही बघू शकता की पुऱ्यांना हलकासा लालसर रंग आलेला आहे। याला तेलामधून बाहेर काढून घेऊ आणि याच पद्धतीने उरलेल्या सर्व पुऱ्या तळून घेऊ। इथे माझ्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत आणि पूर्ण थंड झाल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याला तोडून घ्यायचं आहे। सर्व पुऱ्यांचे छोटे तुकडे करून झालेले आहेत। नंतर इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे। या भांड्यामध्ये तोडून घेतलेल्या पुऱ्या टाकायच्या। फक्त अर्ध भांडं भरेल एवढंच याला भरून घ्यायचं, खूप जास्त सुद्धा एकाच वेळेस टाकायच्या नाहीत। आता झाकण लावून मिक्सरला याला बारीक करून घ्यायचं आहे। पण सुरुवातीला मिक्सर एकसारखं चालू न करता मिक्सर चालू बंद करून याला बारीक करून घ्यायचं, म्हणजे याचं टेक्स्चर थोडंसं दाणेदार होतं।
इथे माझ्या तोडलेल्या पुऱ्या मिक्सरला बारीक करून झालेल्या आहे आणि तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता. याला थोडंसं दाणेदारच ठेवायचं, खूप बारीक अशी पावडर याची करायची नाही. आता आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे, तर एखाद्या जाडसर होल असलेल्या चाळणीने याला चाळून घ्यायचं. जाडसर होल असलेल्या चाळणीने चाळून घेतल्यामुळे आपले लाडू मस्त दाणेदार होतात. सर्व माझं चाळून झालेलं आहे आणि चाळून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की चाळणीच्या वरती जाडसर कण किंवा हा जाडसर चुरा राहिलेला आहे. हा जाडसर राहिलेला चुरा आपल्याला परत मिक्सरच्या त्याच भांड्यामध्ये टाकायचा आहे आणि याबरोबर जे आपण पुरीचे तुकडे बनवून ठेवलेले होते ते सुद्धा थोडेसे यामध्ये टाकायचे आणि परत एकदा याच पद्धतीने मिक्सरला फिरवून जाडसर पावडर याची आपल्याला करून घ्यायची आहे किंवा बारीक करून घ्यायची आहे. याच पद्धतीने सर्व पुऱ्यांची मी पावडर बनवून घेतलेली आहे आणि तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता. मस्त दाणे दाणे याला आलेले आहेत. लाडू छान दाणेदार होण्यासाठी याला असंच टेक्स्चर असायला हवं. इथे आपलं हे मिश्रण तयार आहे. आता आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा आहे. पाक बनवण्यासाठी इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे. या पातेल्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे. साखर टाकत असताना आपण ज्या ग्लासने बेसन पीठ मोजून घेतलं होतं त्याच ग्लासने आपल्याला साखर सुद्धा टाकायची आहे. लाडू बनवण्यासाठी आपण 4 ग्लास एवढं बेसन पीठ वापरलेलं आहे, तर 4 ग्लास बेसन पिठासाठी आपल्याला 5 ग्लास एवढी साखर टाकायची आहे. पण जर तुम्ही गोड कमी खात असाल तर तुम्ही 4 ग्लास बेसन पिठासाठी 4 ग्लास एवढी साखर टाकू शकता. पण 5 ग्लास एवढं साखरेमुळे लाडू आपले परफेक्ट गोड होतात. खूप जास्त गोड नाही किंवा खूप जास्त फिके सुद्धा नाही आणि खाताना बेसन पीठ सुद्धा लागत नाही. आता या साखरेमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी 1.5 ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे. इथे पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी किंवा थोडंसं जास्त झालं तरी सुद्धा चालेल. पाणी आणि साखर एकत्र करून घेतलेलं हे पातेलं आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे आणि कमी ते मध्यम आचेवरती ही साखर पूर्ण आपल्याला वितळून घ्यायची आहे. साखर इथे पूर्ण विरघळलेली आहे आणि पाकाला उकळी सुद्धा आलेली आहे. पाक मस्त स्वच्छ आणि ट्रान्सपरंट होण्यासाठी पाकाच्या वरती हा जो फेस आलेला असतो तो हा आपण चमच्याच्या मदतीने काढून घेऊ. हा जो फेस आहे किंवा ही मळी आहे तर चमच्याच्या मदतीने याला काढून घेऊ. हा काढल्यामुळे पाक मस्त पांढरा शुभ्र किंवा ट्रान्सपरंट होतो. सर्व मळी मी काढून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की पाक मस्त ट्रान्सपरंट झालेला आहे आणि पाकाला चांगल्या खळखळून उकळ्या सुद्धा आलेल्या आहेत. अंदाजे 15 मिनिट झालेले आहेत. मध्यम आचेवरती पाक मी शिजवून घेत आहे. अंदाजे 15 मिनिटांनंतर आपण पाक चेक करून घेऊ. हा पाक चेक करण्यासाठी प्लेटमध्ये मी माठातलं थंड पाणी घेतलेलं आहे. या पाण्यामध्ये पाकाचे 2 ते 3 थेंब टाकायचे आणि अगदी 5 ते 7 सेकंद झाल्यानंतर किंवा पाक हलकासा थंड झाल्यानंतर बोटाने याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जमा करून बघायचं. इथे तुम्ही बघू शकता की पाक हा पाण्यामध्ये अजिबात विरघळत नाही आहे आणि याचा एक एकदम सॉफ्ट असा गोळा सुद्धा तयार होतो. याचाच अर्थ इथे आपला पाक तयार झालेला आहे. पण या उलट हाच गोळा जर कडक झालेला असेल तर पाक जास्त शिजलेला आहे असा याचा अर्थ होतो. त्यामुळे यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि परत थोडा वेळ शिजवून घ्यायचं. आता हा गरमागरम पाक मगाशी बनवून घेतलेल्या मिश्रणामध्ये सर्व टाकून घ्यायचा आहे आणि अगदी हलक्या हलक्या हाताने याला पाकामध्ये छान एकत्र करून घ्यायचं आहे. इथे मी हे सर्व एकत्र करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की इथे पातळ असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. हे पातळ मिश्रण बघून तुम्हाला वाटत असेल की पाक जास्त झालेला आहे, पण पाक अजिबात जास्त वगैरे झालेला नाही. हे लाडूचं मिश्रण आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. हे मिश्रण थंड तर लवकर होतं पण लाडू वळण्यासाठी याला थोडासा जास्त वेळ ठेवावा लागतं. जवळपास 2 तासासाठी मी हे मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून दिलेलं होतं. पण इथे तुम्ही पाक कसा बनवलेला आहे त्यावरती तुम्हाला वेळ कमी किंवा जास्त लागू शकतो. मी सांगितलेलं आहे त्यापेक्षा पाक थोडासा जास्त शिजवून घेतला तर तुम्हाला 1 तास सुद्धा इथे लागू शकतो किंवा थोडासा कमी शिजवून घेतला तर 3 ते 4 तास सुद्धा लागू शकतात. हे मिश्रण इथे पूर्ण थंड झालेलं आहे. पण हे मिश्रण थंड करत असताना याला मध्ये मध्ये चमच्याने 1 ते 2 वेळा एकत्र सुद्धा करून घ्यावं लागतं किंवा मिक्स करून घ्यावं लागतं. पण काही कामानिमित्त मला बाहेर जावं लागलं त्यामुळे माझं ते राहून गेलेलं आहे. मध्ये मध्ये मिक्स करायचं राहून गेलेलं असल्यामुळे परातीपासून वेगळं करायला मला याला थोडंसं भारी जात आहे. पण लाडू वळण्यासाठी हे मिश्रण अगदी परफेक्ट झालेलं आहे. इथे मी अगदी छोटे छोटे तुकडे याचे करून घेतलेले आहेत. आता हे तुकडे थोडेसे मोकळे करून घेऊ. तुम्ही बघू शकता की अगदी सहज हे मोकळे होत आहे आणि लाडूसाठी बाइंडिंग सुद्धा परफेक्ट आहे. अजिबात हे मिश्रण कोरडं झालेलं नाही किंवा खूप जास्त ओलसर सुद्धा झालेलं नाही. इथे मी हे सर्व मिश्रण पूर्ण मोकळं करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण 3 चमचे सुकं खोबरं किंवा खोबऱ्याचा किस टाकून घेणार आहोत. नंतर 1 चमचा यामध्ये वेलची पावडर सुद्धा टाकायची. लाडूला तुपाची टेस्ट येण्यासाठी 1 चमचा मी इथे थिजलेलं तूप टाकलेलं आहे. तुम्ही वितळून सुद्धा घेऊ शकता किंवा तुपाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार वाढवू सुद्धा शकता. परत एकदा हे सर्व छान एकत्र करून घ्यायचं. इथे मी फक्त सुकं खोबरं आणि वेलची पावडरच टाकलेली आहे.
पण जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही थोडेसे बदामाचे तुकडे किंवा काजूचे तुकडे सुद्धा टाकू शकता किंवा तुमच्या आवडीचा कुठला पण सुकामेवा यामध्ये टाकू शकता. आता याचे आपण लाडू बनवून घेऊ. तर तुम्हाला ज्या साईजचे लाडू बनवायचे आहेत त्या साईजचे तुम्ही इथे बनवून घेऊ शकता. तुम्ही बघू शकता लाडू बनवायला अतिशय सोपे जात आहेत. दोन्ही तळ हाताच्या मदतीने लाडूला मी मस्त गोल गरगरीत आकार सुद्धा दिलेला आहे आणि लाडू मस्त दाणेदार सुद्धा झालेले आहेत. इथे मी तुम्हाला परत एक लाडू बनवून दाखवते. मिश्रण हे परफेक्ट झालेलं असल्यामुळे लाडू बनवायला अजिबात भारी जात नाही आहे. बाइंडिंग सुद्धा परफेक्ट असल्यामुळे लाडू अगदी सहज वळले जात आहेत. याच पद्धतीने मी सर्व लाडू बनवून घेतलेले आहेत. लाडू बनवून झाल्यानंतर 2 तासांनी तुम्ही बघू शकता की लाडू मस्त सेट झालेले आहेत. या बेसनच्या लाडूला रंग सुद्धा मस्त आलेला आहे आणि टेक्स्चर तर तुम्ही बघू शकता मस्त दाणेदार असं झालेलं आहे. मग गौरायांसाठी फराळ करायचा असेल तर या पद्धतीने पाकातले बेसन लाडू नक्की करून बघा. तुम्हाला आजचे हे बेसन लाडू कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी जरा देखील आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि राधिका द रॉयल टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा.